मोहिली संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. फलंदाजी करत असताना तब्बल 67 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलं होतं. चिकनगर संघ जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल कोणी तर जेवण करून घ्यायचं आहे. तर प्लीज विनंती असेल चिकनगर संघाकडून 2 पंचांसाठी यायचं आहे. थोडंसं कॉर्पोरेट करायचं आहे आयोजकांना किंवा आजदे संघाचे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवायचे आहेत. अमोल असेल तसेच घनश्याम असतील, दोघांनी यायचे. तर प्लीज आमच्या पंचांना थोडंसं जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर या अमोल असतील घनश्याम असतील, आपण या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मोहिली विपक्ष मानपाडा या 2 दिग्गज संघांमध्ये हा सामना पाहायला मिळेल. मोहिली संघ आज आमच्या आयोजकांचा संतोष शिंगोळे साहेबांच्या कर्णधाराच्या पदाखाली ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळते. मग अशी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती संतोषजी शिंगोळे साहेबांनी. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चार षटकांचा सामने असतील दुसऱ्या फेरीतील. पंचांच्या भूमिकेमुळे सामन्याला थोडस विलंब होतोय. आलेत आजदे संघाचे प्लेयर्स आलेत. हो पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघांनी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. मोहिली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना खूप चांगला मोठा टार्गेट इथं मात्र सेट केला होता धावसंख्या फलकावर. तसेच मानपाडा संघाचा जर विचार केला गेला तर मोठी चेस या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी चेस त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती. आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये 2 दिग्गज संघ आमने सामने भिडलेत. निमित्त आहे स्वर्गीय पिंट्या 1140+ क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिली चषक 2025 हे पर्व. सलामीचे फलंदाज कान्हा गोंदले. दुसऱ्या फेरीला सुरुवात होती. पहिला चेंडू संजय पवारचा खेळून करतील कान्हा गोंदळे. पहिला चेंडू चॉप केला हलक्या हाताने. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. थोडस फंबल होताना, परंतु एकापेक्षा जास्त काही नसेल. स्वतःच इथे मात्र अकाउंट संघाचा अकाउंट इथे मात्र एका धावेने पाहायला मिळतोय. सन्मान दिला चेंडूला. फक्त आणि फक्त चॉप केला हलक्या हाताने. तिथे मात्र गॅप सिलेक्शन करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये तिथे मात्र पाहायला मिळाले. चेंडूला स्टॉप जरूर केला होता. त्यानंतर चेंडूची गती कमी झाली. फंबल जरूर झाले होते, परंतु एकापेक्षा जास्त काही नाही. त्यावेळेस लॉवर फुलर उलटस चेंडू होता. डीप मध्ये रजनीकांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं होतं. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत
एक हायेस्ट चेस्ट या स्पर्धेमध्ये त्यांच्या फलंदाजीच्या मार्फत पार पडलं गेलं. समोर एक दिग्गज संघ सागाव सारखा संघ होता. खूप चांगल्या प्रकारचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी तिथे रजनीकांतच्या माध्यमाने पाहायला मिळाली होती. यावेळेला स्क्वेअर कट करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे मात्र जुळून आलं नाहीये. एकापेक्षा जास्त काही नसेल. इनफिल्ड मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल मोहिनी संघासाठी. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा वेग प्राप्त करतो, थोडासा बाउन्स प्राप्त करतो. गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ होतो चेंडू. त्याचं प्रत्युत्तर नव्हतं फलंदाज सुभाषकडे. अशा प्रकारे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिरावली आहे 3 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. 4 ओव्हर. दुसऱ्या फेरीत सर्व सामने 4 षटकांचेच असतील. यावेळी जवळपीच चेंडू होता साहेब, त्याला समोरच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू. शेवटचा निर्णय येईल. 1 बाउन्स ड्रॉप आहे. नक्कीच सीमारेषेच्या लगत थोडस लँड झालाय आणि त्याचमुळे इथे मात्र चौकार घोषित केला गेलाय. यावेळेस मात्र चांगला फटका आलाय. डॉट चेंडूचं प्रत्युत्तर लगेच दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र पाहायला मिळालं. सुभाष गोंधळीच्या पॅटमधून चांगल्या प्रकारचा फटका होता. चांगल्या प्रकारे 4 धावा इथे मात्र धावसंख्या फलकावर ऍड होतील. धावसंख्या फलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. फटक्यांची जरूर गरज होती मोहिनी संघाला. ज्या प्रकारचे 4 चेंडू हाताळले होते, पूर्णपणे बॅकफुटला ढकललं होतं मोहिनी संघाला. त्यानंतर त्याच्यावर एक प्रहार 5व्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळाला. सुभाषच्या पॅटमधून चांगला फटका आलाय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग. यस पंच आम्हाला सांगतात इट इज वाईड. अवांतर 1 धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक पुढे जातोय 8 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता. पायावर चेंडू जाऊन आदळतो. नक्कीच पंचांकडे दाद मागितली होती, परंतु ती अपील इथे मात्र फेटाळून लावली. अशा प्रकारे पहिले षटक समाप्त होत आहे. पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये बिनगड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 9. चांगल्या प्रकारचं दर्जेदार दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा कालपासून आपल्याला अनुभवायला मिळते. चांगल्या प्रकारचं UTCचं युट्यूब वाहिनीच्या द्वारे खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्याला पाहायला मिळेल. घर बसल्या आपल्याला ही स्पर्धा एन्जॉय करता येईल. खूप चांगल्या प्रकारचं वर्क. तसेच आमच्या सोबत दिनेश जाधव एक नामांकित गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे या क्षेत्रामध्ये. ते देखील आमच्या सोबत कालपासून जोडले गेले. तसेच टिटवाला कोंडेरीचा एक गोड आवाज विश्वास केने देखील आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेले. त्यांचे देखील धन्यवाद आभार व्यक्त करतो. खूप चांगल्या प्रकारची साथ आम्हाला त्यांच्याकडून लाभली आहे. खूप काही शिकण्यासारखं तुमच्याकडून आम्हाला घेता आलंय. चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे ग्राउंड. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो प्रवीण. सुभाष स्ट्राईकवर आहेत. या बल्ले स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर केलाय. चेंडूला उचलण्यासाठी थोडस फंबल होत आहेत. त्यामध्ये थोडस अवधी मिळालं. 2 धावेसाठी सहजरित्या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 11 या धावांवर जाऊन पोहोचलाय. संत आणि सावध सुरुवात ते मात्र मोहिनी संघाकडून पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र मानपाडा संघाकडून पाहायला मिळाली. पहिले षटक खूप चांगल्या प्रकारचं हाताळलं संजयने. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 9 धावसंख्या खर्च केली. यावेळी ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चांगली फेकी म्हणावी लागेल, परंतु चित्ताच्या चपळाईने 2 धावा क्षणभरातच पूर्ण करत असताना 2 फलंदाज सलामीचे काना गोंधळे आणि
सुभाष गोंधळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठे फटके अजून आले नाहीयेत. एक चौकार जरूर आला सुभाष गोंधळेच्या बॅटमधून. मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल पवेलियन मध्ये बसलेल्या आपले साथी फलंदाज क्षेत्ररक्षकांकडून. कारण का सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली होती मोहिली संघाकडून. तीच अपेक्षा जरूर बाळगली आहे. यावेळेस मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होती. यष्टीरक्षक खूप चांगल्या प्रकारची कामगिरी यष्टींच्या मागे करतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळते मानपाडा संघाकडून. आतापर्यंत जी गोलंदाजी केली खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आहे. यावेळी समोरच्या दिशेला खेळून काढले चेंडू हवेत आहे. स्वतःसाठी डीप मध्ये क्षेत्ररक्षकांनी जागा बनवली. मागे गेले. एक टप्पा खूप चांगल्या प्रकारे कलेक्ट केला. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 15 या धावेवर जाऊन पोहोचली आहे. चार षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला 2 षटक दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंचा वाजवी खेळ दुसऱ्या षटकातील इथे मात्र संपन्न झालाय. नक्कीच प्रयत्न चालू आहेत सुभाषचे. यावेळेस डाऊन द लेग पाहावं लागेल. यस इट इज वाईड. अवंतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. यावेळेस लाईन मिस केली. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढायचं होतं परंतु चेंडू पर्यंत बॅट पोहोचता आली नाही आणि त्याचाच परिणाम इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलं. मोहिले संघाला लागलेला पहिला आदरा सुभाष गोंधळे बॅक टू द पवेलियन. चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट केलं. यॉर्कर गतीचा चेंडू होता. पूर्णपणे लाईन मिस केली. मधली यष्टी वाकवली गेली. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज प्रवीण आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळतोय. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलाय मोहिली संघाला. फक्त आणि फक्त 2 षटकांचा खेळ इथं संपन्न व्हायच्या मार्गस्थ आहे आणि फक्त एक चौकार म्हणजे एक मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना मोहिली संघाकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत येतोय. सुनील आहे. सुनील म्हात्रे आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रवीणने आतापर्यंत इम्प्रेस केलाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. यावेळेस नक्कीच शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावसंख्या पाहायला मिळते. थोडासा शांत खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच जेवणाचा आस्वाद घेऊन खेळ मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आपली पहिली मॅच पाहायला मिळते. आयोजकांचा संघ मोहिले विपक्ष मानपाडा संघ. दोन्ही संघाने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. रणजित येतो तिसरं षटक घेऊन. त्याच्या समोर फलंदाज सुनील. कीपर यष्टींच्या खूपच क्लोज पाहायला मिळतोय. काही गोलंदाजी केली. ज्या प्रकारची यष्टीरक्षण आहे त्याच प्रकारचा टप्पा इथे मात्र गोलंदाजाकडून साकारला जातोय.
पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपाने हाताळलाय गोलंदाज रणजितने. जिम्मेदारी असेल आता मात्र सुनील आणि कान्हा गोंधळे यांच्यावर. नक्कीच चांगल्या प्रकारचं टार्गेट इथे मात्र सेट करणं गरजेचं असेल, कारण का ज्या प्रकारची फलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये, या स्पर्धेतील हायेस्ट चेस मानपाडा संघाने केलं होतं, ते देखील सागाव सारख्या एक नामवंत संघासमोर. त्या संघासमोर मोठी धावसंख्या असणं गरजेचं असेल. मोहिले संघासाठी 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 19 या आकड्यावर प्रस्थान करतोय. पुढील चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता ऑन साइडला, अलॉंग द कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र फेकी अचूक आहे आणि पंचांचं हात इथे मात्र आकाशात. आणि इथे मात्र सलामीचा फलंदाज काना गोंधलेला मात्र रनआउटच्या स्वरूपाने तंबूच्या आश्रयाला यावं लागेल. ज्या काना गोंधलेने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती, त्याला ह्या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. 2 चेंडूंचा खेळ केला फक्त आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या. आता आले चंद्रकांत गोंधळे. खूप चांगल्या प्रकारची फेकी तिथे प्रवीण कडून पाहायला मिळाली. ऑन द स्टंप फेकी होती आणि त्याचाच परिणाम म्हणजेच काना गोंधलेलं मैदान सोडावं लागलंय. कदाचित चुकीचा कॉल म्हणावा लागेल दुसऱ्यासाठी. यावेळेस मोठा फटका जरूर खेचायचा होता, परंतु चेंडू अलोंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल इथे मात्र पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अचूक फेकी मात्र पाहायला मिळाले. 2 धावेने इथे मात्र 2 धावेने धावसंख्या पुढे जातीये. बावीस या आकड्यावर. स्ट्राईक रोटेट ठेवली आहे. नक्कीच मोठे फटके जरूर येत नाही, परंतु एकेरी दुहेरी धाव संख्येवर जोर दिला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपाने व्हाईटच्या स्वरूपाने इथे मात्र दंडित केलाय पंचांनी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 23 या आकड्यावर. 2 गाड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रणजित कडून. यावेळेस समोरच्या दिशेला फक्त आणि फक्त पुश केल्या चेंडूला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगल्या प्रकारचं स्टॉप तिथे चेंडूला केलं गेलं. एकापेक्षा जास्त काही नसेल. एकेरी दुहेरी धाव पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मोहिले संघाला आणि त्याचा प्रयत्न देखील चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रॉपर टायमिंग जुळत नाही. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईड. धावा येत आहेत, अतिरिक्त का होईना पण धावा येणं गरजेचं आहे मोहिले संघासाठी. त्या धावा इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने वाढ होतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. वाईट चेंडू त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर इथे मात्र गोलंदाज रणजितने दिलं आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 25 या आकड्यावर. मात्र शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडू मध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे, तेव्हा देखील या मॅच मध्ये मजा येऊ शकते. कारण का समोर एक ताकदवार संघ आहे. त्या संघासमोर कमीत कमी 35 ते 40 धावसंख्या उभारणं गरजेचं असेल तर आपण फाईट करू शकता. मोहिले संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. पहिल्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, खूप चांगल्या प्रकारची तिखट गोलंदाजी आहे. खूप चांगल्या प्रकारचा तोफखाना त्यांचा गोलंदाजीचा पाहिला, परंतु त्यासाठी एक फायटिंग स्कोअर उभं करणं गरजेचं आहे. चौथं आणि शेवटचं षटक, स्लोगिंगवरचं षटक हाताळण्यासाठी रजनीकांत येतोय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील ठरला होता.
खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी असेल. लगातार 7 ते 8 बॅक टू बॅक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळवतो. कॅल्क्युलेटेड फटकेबाजी 43 नॉट आउट च्या स्वरूपात पाहायला मिळाले होते. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारे स्वतःच्या शरीराला झोकावून दिला त्या चेंडूला अडवण्यासाठी. खूप चांगल्या प्रकारचं स्टॉप तिथं मात्र चेंडूला केलं. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 27 या आकड्यावर. नक्कीच एखादा मोठा फटका पविलियन मध्ये बसलेल्या आपल्या साथीदारांना जल्लोष भरून देईल. तो मोठा फटका येईल का? नक्कीच त्या फटक्याची देखील वाट पाहतायत. यावेळी स्क्वेअर कट केलाय. इनफिल्ड मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 28. हलवार गतीने धावसंख्या फलक पुढे जातोय. मोठे फटके नितांत गरज आहे. प्रयत्न जरूर चालू आहेत परंतु प्रॉपर टायमिंग जुळून येत नाही. अजून एक गडी बाद होतोय. मोहिली संघाला अजून एक हदरा. कुठली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळत नाही मोहिली संघाकडून. शेवटचं षटक आता मात्र मार्गस्थ आहे. काही चेंडू शेवटचे फक्त आणि फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गग्रहण करतोय. काशीनाथ गोंधळी. नक्कीच आता मात्र काशीनाथला काहीतरी करावं लागेल. 3 चेंडूमध्ये मोठे फटके येणं गरजेचं. एखादा मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर म्हणावं लागेल. त्या तेवढ्या धावसंख्येवर फाईट करू शकते. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी ऑल ओव्हर टीम मानपाडा संघाने साकारली. गतीमध्ये परिवर्तन केलंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. इथे मात्र चुकीची पैकी म्हणावी लागेल का? शेवटच्या क्षणाला इथे मात्र बाद होतोय. अजून एक गडी बाद धावचितच्या स्वरूपाने पाहायला मिळेल. सुनीलला देखील परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपाने अजून एक गडी बाद होतोय. आता मात्र सुभाष गोंधळे मोहिली एक्सप्रेस या नावाने देखील त्यांची ओळख आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, काय क्षेत्ररक्षण केलं होतं. लॉंग चेस अतिशय क्षणभरातच पूर्ण करत असताना अतिशय वेगवान आहेत. म्हणूनच त्यांना नाव देखील दिलं गेलंय मोहिली एक्सप्रेस. चप्पल आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. इथे मात्र चुकीची फेकी इथे मात्र पाहायला मिळते. त्याचाच इथे परिणाम. एका धावेमध्ये 1 धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र बाईसच्या सोबतीने 1 धाव ऍड होईल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता मात्र यावेळेस ऑन साइडला जागा बनवली परंतु रिव्हर्सच्या माध्यमाने खेळून काढलं. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने आले सुभाष नि मात्र पुन्हा एकदा रनआउटची चान्स आणि पुन्हा एकदा रनआउट. अशा प्रकारे 1 धाव संख्या धाव फलकावर ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या फलक आता मात्र अखेरीस जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावर. 31 या आकड्यावर. हे जिंकण्यासाठी 24 चेंडू 32 धाव संख्येची गरज. सोहेल रेस यायचा आपलं देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले त्यांच्याकडून सोहेल रईस यांचं व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर इथे मात्र शुभ सन्मान आमच्या आयोजकांचे मुख्य आयोजक संतोष दादा शिंगोळे यांच्याकडून केले जाते. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन
इथे मात्र शुभ सन्मान केले जाते. चला तर यापुढे होणारी लढत चिकनगर विपक्ष आजदे दोन्ही संघाचे कर्णधार या गावदे विरुद्ध 11 चिकनगर विपक्ष आजदे असा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये लगेचच नाणेफेकी केली जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट केलं 32 या धावसंख्येचा जिंकण्यासाठी. पाहू शकता खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये मानपाडा संघाकडून पाहायला मिळाली. थोडासा संघर्ष जरूर केला मोहिनी संघाने फलंदाजी करत असताना. मोठे फटके जास्त आले नाही. मोठे पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळाले नाही. एका मागोमाग एक गडी बाद होत राहिली. पार्टनरशिप बिल्ड झाली नाही. त्याच्यामुळे हा लो स्कोरिंगचा सामना म्हणता येईल. परंतु 32 धावा देखील फाईट करण्यासाठी पुरेशा आहेत. कारण का 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. फाईट करू शकते. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे महिला संघाची. 32 धावसंख्येचं आव्हान कशा प्रकारे इथे मात्र चेस केला जातो. पुन्हा एकदा मी आमंत्रित करेल मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ टिटवाळा विश्वास केनी. धन्यवाद योगेश पाटील. आणि मॅचचा पुढील टॉस केला जाईल. विनंती असेल आजदे संघाचे संघनायक आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगतच या. बॉल द्या आपण. आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या 32 धावांचं या ठिकाणी मात्र लक्ष ठेवलं गेलं. 8.00च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवायच्यात. 4 षटकांची मॅच आहे. आणि आता मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होईल. ती म्हणजेच मानपाडा या संघाशी रणजित आणि संजय ही जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि गोलंदाज देखील सज्ज होते. आणि मॅचला सुरुवात होईल. परंतु पुढील मॅचच्या टॉससाठी पुनश्च आम्ही विनंती करू चिकनगर संघाचे संघनायक आणि आजदे संघाचे संघनायक आपण या. कारण की मोठागाव संघाला परास्त केलं होतं. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला होता चिकनगर संघानं. आणि आजदे संघाच्या अगेन्स्ट आता मात्र ते फाईट करतील. इनिंग ब्रेक झालेले. प्लीज शेवटचा ऑफिशियल कॉल आजदे संघ आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ आपण टॉस साठी लगतच या. आजदे संघाचे आमचे दोनही खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. धन्यवाद. कारण की मोलाचं सहकार्य त्यांचं देखील लाभलंय. पहिला चेंडू इथे मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहे. तो इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. नजर हटी, दुर्घटना घडली आणि लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या. आफ्टर दी लंच दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च सर्वांचं स्वर्गीय पिंटा 1140+ क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिली 40+ चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यमान सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ अर्थातच
मानपाडा त्यांच्या अगेन्स्ट मोहिली 30 चेंडू. क्या बात आहे. शशिकांतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली कामगिरी पाहायला मिळते. हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि दुसरा चेंडू हा डॉट मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. मोहिली स्वतः आयोजक संघ मधाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मानपाडा संघ. दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय. एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे मात्र त्या अनुषंगाने थोडासा बेनिफिट मानपाडा संघाला पाहायला मिळतोय. धावांचा आलेख वाढवला जातो आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 6 या धावसंख्येवरती. 8ची सरासरी गाठायची आणि आता मात्र पहिल्या 3 षटकामध्ये 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. इथे मात्र हा फटका देखील पुन्हा इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र इथे चेंडू अडवले की नाही पाहावं लागेल. याचा पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण तिथून नक्कीच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आज चौकार असेल. यस, कॅमेरामॅनने आमच्या चेक केलाय आणि चौकार असेल. यस, चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. ओ स्वीशीट, क्या बात आहे. कमालीचा फटका, बॅक टू बॅक तिसरा चौका आणि चौकारांची हॅट्रिक संपादित करतो या मॅच मध्ये संजय पवार. कमालीची फटकेबाजी. 5 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली म्हणजे 14 धावा. पॉवर प्लेचं षटक त्या अनुषंगाने इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत आणि त्याचा पुरेपूर फायदा आता मात्र मानपाडा संघाने घेतलाय. 18 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. 14 धावा धावफलकावरती जोडल्यात. शशिकांत पुनश्च तयार ऑन दी मार्क व पुनश्च हा खराब चेंडू आहे. वाईट +4 हा पंजा मिळतो मधाच्या आतमध्ये आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. हा देखील चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे तत्पर 23 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 9 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुभाष पंख अर्थातच गंपू. ओहो, इथे मात्र फलंदाज होतोय. बाद विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद. ओयूटी कॉलबॉयांच्या स्वरूपाने फलंदाज बाद. आपण टॉस करूयात पुढील मॅचचा. आजदे आणि पंचा अगेन्स्ट साई गावदेवी रुद्र 11 चिकनगर.
सोहेलजी रईस साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती दोन्ही संघाचे संगणक येतील आणि तदरम्यान इथे हा टॉस देखील केला जाईल. सोहेलजी रईस आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती एका बाजूला आजदे संघ त्यांच्या अगेन्स्ट आणि गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ या दोन्ही दिग्गज संघादरम्यान हा टॉस केला जातोय. चापा इज द कॉल. आणि आजदे संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला. आमंत्रित केले फलंदाजीसाठी आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर या संघाला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच साठी आपण देखील सज्ज राहायचं आहे. फलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र आपल्याला सुभाष पाहायला मिळेल. सुभाष गोंधली जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता. 17 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता. 17 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता आहे. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीशीट क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला आणि तत्पूर्वी इथे मात्र धाव मिळेल फक्त एक. चांगली फटकेबाजी राहिली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून विचार केला तर. 8 धावेंची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सोळा चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता असेल. हो, फटका लाजवाब आहे परंतु मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. हो, झेल ड्रॉप झाला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. आता मात्र 6 धावेंची आवश्यकता असेल. 15 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. हो, इथे मात्र ते सरळ चेंडू होता. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. आय थिंक सो लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि आता मात्र अवघ्या 5 धावेंची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. हो, इथे मात्र पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. पंचांच्या इशाऱ्याची वाट. यस, दोन्ही समांतर धाव येईल अवांतर वाईटच्या स्वरूपाने एक धाव. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 4 धावेंची आवश्यकता असेल. सुभाष ऑन दी मार्क अर्थातच गंपूला आपण पाहतोय. हो, मिस्टामिंग स्ट्रोक. इथे मात्र डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे झेल कंप्लीट. फलंदाज होतोय बॅक टू द पवेलियन. रजनीकांतची विकेट गेल्या. खऱ्या अर्थानं मागच्या मॅचचा हिरो होते. तब्बल 8 चौकार त्यांच्या बॅट मधून आले होते आणि आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचे रोशनजी संते यांचे भावशी देखील आहेत आणि त्यांनी शुभेच्छा देखील त्यांना दिल्यात आणि मानपाडा संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. कारण की आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती जरूर जाऊन पोहोचला. सुरुवात चांगली राहिली, दमदार राहिल्या. अजूनही धावांचा अंतर विचार केला तर अवघ्या 4 धावा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक 13. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये बळीराम सज्ज होतोय. तीव्र उष्णता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणवतंय आणि त्या अनुषंगाने थोडासा या ठिकाणी मात्र चांगला खेळ करणं देखील तितकंच अपेक्षित असेल मोहिली संघाला. धावा फक्त 32च टार्गेट होतं. त्या अनुषंगाने थोडंसं बॅकफुटला राहिलंय मोहिली संघ. हो, इथे पुन्हा शामी स्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. क्या बात आहे, कमालीचा झेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स सुभाषच्या अर्थातच गंपूच्या स्पेल मध्ये आलेत आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल फलंदाजाला. आल्या पावलांनी बळीराम डगआउटच्या शाळा शून्यावरती ड्रिंक्स बाईक्स मधाच्या आतमध्ये यस पाण्याची मागणी केली. मागणी तसा पुरवठा.
4 धावा आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बारा चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. ओ इथे मात्र बाकफुटला गेला, स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 3 धाब्यांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. अजूनही इथून 8 ते 10 धावा जर मुरळी संघाने बनवल्या असत्या पहिल्या इनिंग मध्ये तर समीकरण वेगळं असतं. परंतु हे क्रिकेट आहे, इथे मात्र आपण कुठल्या पद्धतीचं भागीत करू शकत नाहीये. 11 चेंडू 3 धाब्यांची अजूनही आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मोहिली संघ देखील इतक्यात हार मानणारा संघ नाहीये. त्यांची स्पर्धा आहे, स्वतः आयोजक आहेत आणि चांगला खेळ आतापर्यंत राहिला. फक्त फलंदाजांनी धावा ज्या बनवल्या त्यात फार कमी बनवल्या. अजूनही त्याच्यामध्ये 8 ते 10 धावा असत्या तर या सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु 10 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये जे 3 चौकार आले 3 ते 4 त्यामध्ये सर्वात मोठी महागडी कामगिरी झाली आणि इथे मात्र हा विजयी फटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय विजयी चौकार आणि चौकारनं सामना संपला. सामना जिंकला मानपाडा या संघानं. मानपाडा संघाचा खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ प्रस्थापित केल्याबद्दल आयोजक संघ अर्थातच मोहिली संघाचं देखील कौतुक. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजदे त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी रुद्र 11